ओम श्री साईराम. गीतावाहिनी प्रकरण 21. मोक्षासाठी आवश्यक आहे शरीराबद्दल अनासक्ती. भक्तिमार्ग. अर्जुना, लोक विचार करतात की ईश्वराची सगुण साकार पूजा पुरेशी आहे, पण ही शिस्त केवळ काही अंशी उपयोगी आहे. मार्गावरती ती माणसाला थोड्या अंतरापर्यंत मार्गदर्शन करील, मात्र तेवढ्यावरून परमेश्वर मुक्ती देणार नाही. मुक्ती हेच ज्याचं लक्ष असेल त्याने प्रथम शरीराची आसक्ती सोडली पाहिजे. त्याशिवाय आत्म्याची अवस्था गाठता येणार नाही. शरीराशी एकरूपता हे अज्ञानाचं प्रकट रूप आहे. आत्मा या प्रकृतीपासून अलग आहे हे ओळखलं पाहिजे. खोट्या मूल्यांशी जोडलेल्या भौतिक उपभोगांबद्दलची ओढ ही तप, ध्यान यांच्या साहाय्याने घालवली पाहिजे. ती ओढ नष्ट झाली की माणूस नारळाच्या आतल्या वाळून गेलेल्या कवचाप्रमाणे होतो आणि वरचं कवच आणि आतले तंतू या दोन्हीबद्दल त्याला ओढ वाटत नाही. ते परत रुजत नाही किंवा अंकुरत नाही, ते तसंच राहतं. त्याप्रमाणे माणसालाही जन्ममृत्यू येत नाही, म्हणजे व्यक्ती मुक्त होते. आतल्या वाळलेल्या कवचाप्रमाणे या अवस्थेला जीवनमुक्ती म्हणतात. सगुणाच्या पलीकडे आणि गुणातीत अशा परमेश्वराचं ध्यान या जीवनमुक्तीसाठी आवश्यक आहे. ते अवघड आणि आपल्या आवाक्याबाहेर आहे असं वाटत असेल तर दुसरी एक गोष्ट करा. सर्व पूजा मला अर्पण करा. सर्व विधी, वैदिक कर्म, इतर व्रतवैकल्य त्यांच्या फळासह मला अर्पण करा. मी हेच अंतिम लक्ष माना, ज्यामुळे सर्व कर्म पूजा होऊन जातील. तुमचं मन माझ्यावर केंद्रित करा, माझं ध्यान करा. मग मी तुमच्यावर कृपेचा वर्षाव करीन आणि तुम्हाला या भवसागराच्या पलीकडे नेईन. तुमचं ध्येय तुम्हाला मिळवून देण्याची कृपा करीन. अर्जुना, माझ्यावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करणं ही सोपी गोष्ट नाही. प्रत्येकजण त्यात यशस्वी होत नाही. अभ्यास कितीही मोठा असला तरी इतर गोष्टींकडे लक्ष जाऊ न देता ते माझ्यावर केंद्रित करणं अवघड आहे. तेव्हा तू विचारायला हवंस की दुसरा काही उपाय नाही का? त्यावर माझं उत्तर असं की होय, आहे. मी प्रसन्न होईन अशा कर्मात गुंतणारे लोक आहेत ते आत्म्याच्या जाणीवेमध्ये स्थिर राहतात आणि मोक्ष मिळवतात. प्रार्थना, नामजप, वैभवाचं गुणगान, पूजा इत्यादी यातून पूर्वजन्मीचं पाप नष्ट होतं. अंतर्यामीची जाणीव, प्रेरणा, आग्रह शुद्ध होतात. त्यानंतर ज्ञानप्रकाशाचा उदय होतो आणि अज्ञानातून मुक्तीकडे नेतो. या मुद्द्यावर विचार करण्याची खूप आवश्यकता आहे. निर्णायक निष्कर्ष काढण्यासाठी उलटसुलट बाबींचा त्यात विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, नेहमीच्या व्यवहारात केलेलं भक्तीचं वर्णन आणि भगवंताने केलेलं भक्तीचं वर्णन. सामान्यपणे ईश्वरावर खरी श्रद्धा असं म्हटलं जातं, मात्र भक्ती यात आणखी बऱ्याच गोष्टी समाविष्ट होतात. ईश्वर भक्ती म्हणजे आपल्या ध्येयाकडे पोचण्याचा एक मार्ग आहे. भक्ती प्राप्त झाली तरी साधकांनी थांबू नये. ईश्वरावर दाखवत असलेल्या प्रेम आणि भक्ती यांच्याकडे त्याने लक्ष न देता ईश्वर त्यांच्यावर किती प्रेम वा कृपा करीत आहे याकडे त्यांनी लक्ष द्यावं. कोणतं आचरण, कोणती कृती आणि इच्छा ईश्वराला सर्वात जास्त आवडेल, ईश्वर कशाने प्रसन्न होईल याबद्दल त्याने सदैव उत्कंठित असलं पाहिजे. त्याबाबत जिज्ञासा धरा, ओढ धरा. ध्येय साध्य होईल अशा गोष्टी करा. ते प्राप्त होईल अशी कर्म करा. तीच खरी भक्ती. सामान्यपणे लोक मात्र भक्तीचा हा आदर्श पाळत नाहीत किंवा ते कसं पार पाडावं याचाही विचार करत नाहीत. केवळ भक्ताचं ईश्वरावर किती प्रेम आहे यावर लक्ष ठेवीत या प्रक्रियेत ते धर्म आणि ईश्वराने निवडलेलं कर्म आणि त्याची योग्यता याचा विचार करत नाहीत. म्हणून कृष्ण म्हणतो, जी कृती परमेश्वराला प्रसन्न करते ती भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कृतीपेक्षा श्रेष्ठ असते. भक्त जे जे करतो, विचार करतो, ठरवतो किंवा निरीक्षण करतो त्याने परमेश्वराची कृपा प्राप्त केली पाहिजे. भक्तांनी आपल्या मनाप्रमाणे वागू नये, त्यांनी त्याच्या संकल्पानुसार वागावं. भक्तांनी आपला प्रत्येक विचार, भावना या परमेश्वराने सांगितलेल्या क्रमाच्या आधारावर तपासून बघाव्यात. गीता सांगते, भक्ताची परमेश्वरावर जरी सखोल भक्ती असली तरी तो जर भगवंताने दिलेल्या आज्ञेचा मान राखत नसेल, म्हणजेच शास्त्रग्रंथांनी सांगितलेल्या धर्मानुसार वागत नसेल, ज्यात त्याच्या आज्ञा आहेत आणि ज्या संत, ज्ञानी यांना समजल्या आहेत, तर त्याला भक्त म्हणता येणार नाही. या अर्थानेच कृष्ण भक्तिमान हा शब्द वापरतो. जो भक्तिमान आहे
तो मला प्रिय आहे. भक्तिमान यो समे प्रियः. शिवाय कर्म कोणतंही असो, हे माझं कर्म आहे अशी भावना भक्ताची असू नये. कृष्ण सांगतो, ईश्वरासाठी ईश्वराकडून केलेलं कर्म अशी भावना असली पाहिजे. साधारणपणे लोकांना वाटतं की काही कृती या आमच्या तर काही ईश्वराच्या. हे खऱ्या भक्तीचं लक्षण नव्हे. सर्व कर्म परमेश्वराचीच आहेत अशी भावना असेल तर ती अहंकार आणि ममत्व यांनी कलंकित होणार नाहीत. भक्ती हा असा मार्ग आहे की तो अहंकार आणि मी माझं या भावना घालवून टाकतो. म्हणून तर परमेश्वराहून अलग नसलेला अशी भक्ताची व्याख्या केली जाते. सर्व काळी आणि सर्व परिस्थितीत माणसाच्या कृती आणि भावना ईश्वर केंद्रित असल्या पाहिजेत. त्याऐवजी दुःख, काळजा, हानी यांनी वेढून गेल्यावर देवा मला वाचव, या सगळ्यातून मला सोडव अशी प्रार्थना केली आणि ते निघून गेल्यावर जर तुम्ही पुन्हा भौतिक उपभोगाचे गुलाम झालात तर असं वर्तन फार वाईट आहे. गीतेची ही शिकवण आहे. केवळ आपत्कालीन उपाय म्हणून ईश्वराची पूजा करू नका. जेव्हा जिभेचा काही विकार होतो आणि अन्नाची चव लागत नाही त्यावेळी लोकांना मसालेदार लोणचं हवं असतं. त्याचप्रमाणे दुःखाने वेढलं की लोकांना देव आठवतो. एक प्रकारचं भक्तीचं प्रदर्शन आज प्रचारात आहे. कदाचित मूलभूत कलियुगाचा परिणाम असेल. आपली ईश्वरावर किती निष्ठा आहे याचं प्रदर्शन या पोकळ भक्तीतनं केलं जातं आणि ही दुर्दैवाची बाब मोठे आध्यात्मिक साधक आणि त्याच्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग केला आहे ज्याला तो सर्व काही मानतात अशांमध्येही दिसतं. अनेकांसाठी भक्ती हे कवचाप्रमाणे आहे. तीर्थयात्रा, ज्येष्ठांच्या भेटीगाठी, मंदिरांना भेट अशा प्रसंगी ते पांघरलं जातं. एकदा घरी आले की ते कवच टाकून देतात आणि त्याचबरोबर ईश्वराबद्दलच्या सर्व आदर, भावना, कल्पना वगैरे सुद्धा. हे सर्व प्रदर्शनकारी लोकांचे प्रकार आहेत. भक्ती ही स्थिर आणि पूर्णपणे असायला हवी. सर्व परिस्थितीत, सर्व वेळी मन ईश्वरावर स्थिर करणं म्हणजे भक्ती. अनेक लोक म्हणतात की त्यांची सर्व कर्म देवाला समर्पित आहेत, पण त्यांच्या वागण्यावरनं दिसतं की ते देहाला समर्पित आहेत. कर्म ईश्वरार्पण करण्याऐवजी ते स्वतःला समर्पित करतात, कारण ते अज्ञानाने शरीराशी एकरूप असतात. ते म्हणतात, हे मी कृष्णाला अर्पण करतो, पण वस्तुतः ते समर्पण स्वतःच्या मुलाला असतं. ते म्हणतात, हे रामाला अर्पण केलं आहे, पण ते समर्पण त्यांच्या आसक्तीला आणि रागाला असतं. या कृती समर्पण किंवा भेट या नावाखाली कशा आणता येतील? समर्पण हे शरीर, मन, वाणी यांना प्रेरणा देत असतं. तुम्ही जे बोलता ते मनाने स्वीकारलं नाही, मनाला जे वाटतं ते मनापासून कृतीत आणलं नाही, तर तो केवळ दांभिकपणा होतो. करणारा कृती आणि प्रत्यक्ष कर्म हे सर्व काही तोच आहे. त्याला समर्पित व्हा. संपत्ती, पत्नी, मुलं बाळं यापेक्षाही. जिथे मन जोडलं जातं तिथे भक्तीही राहते. भक्ती ही गंगेच्या पाण्याइतकीच शुद्ध आहे. कर्म हे यमुनेच्या पाण्याइतकं आणि ज्ञान हे सरस्वतीच्या पाण्याइतकं. सरस्वती ही गुप्तपणे जमिनीखालून वाहते आणि दोघींमध्ये विलीन होऊन स्वतःलाही पवित्र करते. त्या तिघींच्या संगमाला त्रिवेणी म्हणतात. याचा अर्थ मनोलय, एकरूपता, तिन्ही गुणांचे एकीकरण. त्यामुळे अहंकाराचा नाश होतो. मात्र या मूलभूत सत्याविषयी काही लोक अज्ञानी असतात. ते दिवसातून 2दा पाण्यात बुडी मारतात. सकाळ, दुपार, संध्याकाळचे विधी करतात. कुलदेवतेची पूजा करतात. कपाळावर, दंडावर, छातीवर भस्माचे, चंदनाचे पट्टे ओढतात. चेहऱ्यावर भगवा टिळा लावतात. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालतात आणि एका मंदिरातनं दुसऱ्या मंदिरात किंवा एका गुरुकडून दुसऱ्याकडे असे हिंडत राहतात. मंदिरांना प्रदक्षिणा घालतात. प्रवचनं, महाकाव्याचे पाठ, शास्त्रग्रंथांचं पठण यांना हजेरी लावतात. अशा लोकांबद्दल म्हणता येईल की ते सत्कर्म करीत आहेत, पण आम्ही त्यांना भक्त म्हणणार नाही. पोशाख आणि भाषण यांच्याशी भक्तीचा काही संबंध नसतो. केवळ सभ्यतेच्या आणि धार्मिकतेच्या प्रदर्शनावरून आपण त्या व्यक्तीला परमेश्वराचा भक्त म्हणू शकत नाही. बाह्य वर्तन आणि आचरण यांच्यापेक्षा सुद्धा भक्ती ही आंतरिक भावना आणि जाणीव यांच्याशी संबंधित असते. जिथे धूर तिथे अग्नी, पण काही अग्नीमध्ये धूर निर्माण होत नाही, जरी धूर हा अग्नीपासून निर्माण होत असला तरीही. कर्म हे भावनेशिवाय करणं एक वेळ शक्य आहे, पण सर्व भावना देखाव्यातून व्यक्त कराव्यात असं नाही. भपका आणि डामडोल न दाखवताही खरी भावना असणं शक्य आहे.
शुद्ध भावना ही महत्त्वाची गोष्ट आहे. केवळ भपकेदार बाह्य कृती ही प्रगतीसाठी निश्चितच धोकादायक आहे. अर्थात प्रगतीची खरी ओढ असेल तर. अर्जुनाने जो प्रश्न विचारला त्यातूनही आणखी उत्तरं मिळतात. अर्थात दोन वेगळ्या प्रकारचे भक्त असतात. सगुणाची उपासना करणारे आणि निर्गुणाची उपासना करणारे. भक्तांमध्ये अर्थार्थी, जिज्ञासू, ईश्वराचं नाम आणि रूप जाणण्याला उत्सुक. ज्याप्रमाणे प्रत्येक मंगल कार्यामध्ये प्रथम उजवा पाय पुढे केला जातो, त्याप्रमाणे निर्गुण भक्तीचा उजवा पाय मोक्षप्राप्तीसाठी भक्ताने उपयोगात आणायला हवा. तो सर्वात पवित्र आहे. म्हणजे निराकारासाठी केलेली आध्यात्मिक साधनाच ज्ञान देते. दोन्ही पैलू हे अमूल्य आणि अत्यंत आवश्यक आहेत. एक पाय आत आणि एक बाहेर असं किती वेळ माणसाला करता येईल? जरी ते शक्य झालं तरी त्याचा उपयोग काय? तेव्हा आध्यात्मिक साधना म्हणून सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती हे लक्ष समजावं. सर्व विश्व हे विश्वेश्वराच्या रूपात तुम्ही बघू शकता किंवा विश्व आणि ईश्वर हे स्वतंत्र स्वरूपात. दोन्ही एकच आहे. वस्त्र हे धाग्यांच्या स्वरूपात किंवा धागे आणि वस्त्र स्वतंत्र स्वरूपात. तुम्हालाही जाणीव असेल किंवा नसेल तर धागे म्हणजेच वस्त्र आणि वस्त्र म्हणजेच धागे. धागे आणि वस्त्र स्वतंत्रपणे पाहणं ही देवाची सगुण उपासना झाली. वस्त्रात गुंफलेले धागे आणि वस्त्र म्हणजे धाग्यांचं एकत्रीकरण आणि या दोन्ही गोष्टी एकच आहेत ही झाली निर्गुण उपासना. भक्ती ही कुठून आयात करण्याची गोष्ट नव्हे. ती कोणी पुरवण्याची वस्तू नव्हे. ती जमिनीत उगवत नाही किंवा आकाशातून पडत नाही. ती आपल्याला आतूनच येत असते. ईश्वराशी निस्वार्थपणे जोडून घेणं म्हणजे भक्ती. ही आसक्ती, प्रेम हे मानवजातीत जन्मजात असतं. ते भयानकपणे विरोधी प्रवाहातून वाहत जायला नको. ते अखंडितपणे ईश्वराच्या दिशेने वाहत जायला हवं. मग ती भक्ती होते. हे प्रेम प्रत्येक सजीवात असतं. पशुपक्षी, किडे जंतू या सर्वांना प्रेरणा देतं. प्रत्येकामध्ये योग्य प्रमाणात ते भरलेलं असतं. थोडक्यात जीवन म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे जीवन. प्रत्येक योनीतील प्रत्येक जीवामध्ये मुलं-बाळं, आई-वडील, सुखसोयी असं बहुपदरी प्रेम असतं. प्रत्येकजण आपलं जेवणखाण, उपभोग, क्रीडा यांचं रक्षण करीत असतो. या प्रत्येक प्रकारच्या प्रेमाची, आसक्तीची विविध नावं ज्या वस्तूवर प्रेम व आसक्ती आहे त्यानुसार विविध ठरतात. मुलाबाळांवरील प्रेमाला वात्सल्य, कमनशिबी लोकांकडे वळलेला प्रेमवेडा, समानांशी मैत्री, वस्तूंवर किंवा स्थानावर जडलेला लोभ इत्यादी काही बाबतीत ते आकर्षण ठरतं, तर काही बाबतीत मैत्री. ज्येष्ठांकडे, गुरूंकडे, मातापित्याकडे ते वळवलं तर आदर, नम्रता वगैरे ठरतं. पण भक्ती हा शब्द मात्र ईश्वराकडे वळवलेल्या प्रेमाबद्दलच वापरला जातो. या प्रेमाचे असेच फाटे फुटून विविध प्रवाह वाहू लागतात आणि ते अनेक केंद्रांकडे वळतात. तेव्हा दुःख उत्पन्न होतं, कारण ते त्या त्या क्षणिक लौकिक वस्तूंवर खेळलेलं असतं. त्याऐवजी त्या प्रेमाला एककेंद्रित करून ईश्वराच्या कृपाप्रसादाकडे वाहू द्या. हा आध्यात्मिक मार्ग म्हणजेच भक्ती. बदलत्या दलदलीत स्वतःचं आयुष्य वाया का घालवता? त्याऐवजी त्या कृपासागरापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा. तिथे तुम्ही स्वतःला ओळखाल. तिथे सच्चित आनंद याची प्राप्ती होईल. ते स्थान किती पवित्र असेल, आनंदाने किती भरलेलं असेल. गोपीस्त्रियांनी प्रयत्न केला आणि या आध्यात्मिक साधनेत त्या यशस्वी झाल्या. प्रत्येक क्षणी, प्रत्येक परिस्थितीत त्यांचा विचार, शब्द आणि कृती ही कृष्णाच्या पदकमलावर समर्पित केलेली होती. म्हणून तर गोपस्त्रियांना योगी म्हणतात. जेव्हा भगवान कृष्ण स्वतःच त्यांना योगी म्हणून संबोधतो, त्यावरून त्यांनी केवढी मोठी आध्यात्मिक उंची गाठली होती याचा अंदाज येईल. जय साईराम.